गुड मॉर्निंग. महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम आज आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय विनोदजी तावडे साहेब यांचे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे देखील या सांस्कृतिक विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CS काकडे सर, उपप्राचार्य श्री AM कांबळे सर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर NV गवळी सर, माजी उपप्राचार्य डॉक्टर BD इंगवले सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कुंभार सर यांचे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांचे देखील या सांस्कृतिक विभागाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. खरं तर दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही महाविद्यालयामध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहून विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करून हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो. पण गेल्या वर्षीपासून निर्माण झालेल्या कोविड-19च्या अतिशय नाजूक परिस्थितीमुळे हा कार्यक्रम आज आम्ही ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी सिंहगर्जना दिली, ज्यांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीसारखे कार्यक्रम सुरू केले, ज्यांनी जनजागृतीसाठी केसरी व मराठा यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली, ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील, भारतीय सेनानी व भारतीय अशांततेचे जनक लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर आपल्या महाविद्यालयातील 2 विद्यार्थिनी कुमारी तेजस्वी रावराणे व अंजली चव्हाण तसेच महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक SN पाटील सर आपले विचार व्यक्त करते. तसेच ज्यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा साता समुद्रापार नेला, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है असे सांगितले, ज्यांनी श्रमिकांच्या न्यायासाठी लढा दिला, ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 35 कादंबऱ्या, 15 लघुकथा संग्रह, 12 पटकथा, रशियातील भ्रमंती, नाटक व मराठी पोवाडा शैलीमधील 10 गाणी लिहिली. तसेच ज्यांच्या फकीरा या उत्कृष्ट कादंबरीसाठी राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार 1961 मिळाला, ज्यांनी आपली फकीरासारखी उत्कृष्ट कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला बहाल केली, तसेच ज्यांनी आपल्या शाहिरी, लावण्या, पोवाडे यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले, ज्यांची शाहिरी माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होत्या काहिली अशी शायरी लिहिली, ते थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी प्रचिता दळवी तसेच कणकवली महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम सर आपले विचार व्यक्त करतील. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CS काकडे सर हे आपल्या अध्यक्ष भाषणामधून या संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. या अध्यक्ष भाषणानंतर या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री कुंभार सर या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार मानतील आणि त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. परत एकदा मी या दोन्ही महापुरुषांना म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी दोन्ही महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो.
परत एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सांस्कृतिक विभागाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती याचे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ख्यातनाम आहेत. लोकमान्य टिळक क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील व भारतीय सेनानी देखील होते. ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत. लोकांनी मान्य केलेले म्हणून लोकमान्य. तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जातात. एक मराठी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या, समाजसुधारकांच्या चरित्राचे वाचन केल्यामुळे पुण्यतिथी व जयंती साजरी केल्यामुळे क्रांतिकारक, समाजसुधारक समजून घेण्याची प्रेरणा मिळते. आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळकांविषयी कुमारी तेजस्वी रावराणे, कुमारी अंजली चव्हाण व प्राध्यापक एस.एन. पाटील सर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच क्रांतिकारक, समाजसुधारक समजून घेण्याची प्रेरणा मिळते. आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळकांविषयी कुमारी तेजस्वी रावराणे, कुमारी अंजली चव्हाण व प्राध्यापक एस.एन. पाटील सर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोककवी अण्णाभाऊ साठेविषयी कुमारी प्रचिता दळवी व कणकवली महाविद्यालयाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयातर्फे मी या सर्व मार्गदर्शकांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केलेले आहे. त्यामध्ये सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्राध्यापक एम.आय. कुंभार सर, सदस्य डी.एस. बेटकर सर यांचे आयोजनाबद्दल अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो. जय हिंद. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव केशव बाळगंगाधर टिळक असे आहे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे आहे. घरात खूप दिवसांनी जन्माला आलेला मुलगा म्हणून सर्वजण त्यांना लाडाने बाळ म्हणत. पुढे हेच नाव रूढ झाले. टिळकांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. त्यांना असत्य व अन्यायाबाबत चीड होती. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व निर्भयपणा हे गुण होते.
एकदा शाळेमध्ये ते असे ठामपणे निघून वर्गाबाहेर पडले की मी या शेंगा खाल्ल्या नाही, त्यामुळे मी हे ठरपले उचलणार नाही. यावरूनच आपल्याला टिळकांचा आत्मविश्वास हा गुण दिसून येतो. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर आरोग्यविषयक उत्तम असे संस्कार केले होते. टिळकांचे शिक्षण पाहिले तर सन 1872 मध्ये ते मॅट्रिक पास झाले व पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजामध्ये प्रवेश घेतला. तेथून त्यांनी 1877 मध्ये BA ची पदवी मिळवली. ते BA उत्तीर्ण झाले आणि त्याच्यानंतर LLB वर्गामध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आगरकरांशी झाला. समान ध्येयाने प्रेरित असलेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय जागृतीमध्ये स्वतःला वाहून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. पण पुढील काळामध्ये आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये सामाजिक प्रश्नांवरून मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर आगरकरांनी 1887 मध्ये केसरीच्या संपादक पदावरून राजीनामा दिला व टिळक केसरीचे संपादक बनले आणि त्या वृत्तपत्राद्वारे त्यांनी राष्ट्रीय प्रचार व प्रसार केला. त्यांनी सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव हे उत्सव देखील सुरू केले. पुढे जाऊन काँग्रेसमध्ये ते जहाल गटाचे त्यांनी नेतृत्व देखील केले. टिळकांच्या भाषणाने आणि लेखनाने जनता जागृत होऊन पेटून उठली. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला व 6 वर्षाची शिक्षा सुनावली. ब्रह्मदेशामध्ये मंडालीच्या तुरुंगामध्ये त्यांना ही शिक्षा भोगावी लागली. त्यांनी होम रूल लीग, स्वराज्य संघ या संस्था स्थापन केल्या. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच या त्यांच्या सिंहगर्जनेने लोक आणखीन जागृत व्हायला लागली. चिखलामध्ये कमळ उगवावे व त्याचा सुगंध सगळीकडे पसरावा. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांच्या कार्याने त्यांची कीर्ती देश विदेशांत पसरली होती. शरीर थकले तरी टिळक मनाने थकले नाही. टिळक आजारी पडले. जाता जाता ते बोलून गेले, भारतीय तरुणांनो, उद्या मी नसेन, पण देशाला माझे स्वातंत्र्य मिळवून देण्याचं माझं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करणारच यावर माझा ठाम विश्वास आहे, असे ते म्हणत. टिळक आजारी पडले आणि अखेर या नरकेसरीचा 1 ऑगस्ट 1920 रोजी मृत्यू झाला. टिळकांच्या आपल्याला व्यक्तित्वावरून हे गुण घेण्यासारखे आहे. जर भारताचा प्रत्येक नागरिक टिळकांसारखा आपल्या कामाबद्दल आत्मविश्वासी बनला तर भारताची प्रगती होण्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी प्रचिता चंद्रकांत दळवी, तृतीय वर्ष कला. आज आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा केला जात आहे. प्रथमतः या 2 थोर महात्म्यांना मी वंदन करते. हे मानवा, तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस. हे मानवा, तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, असे सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. लहानपणापासून अत्यंत हलाखीचे जीवन जगत आलेल्या अण्णाभाऊंनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. इतकेच नव्हे तर पोवाडा, लावणी यांसारख्या कथा शैलीमधून ते लोकांमध्ये लोकप्रिय बनले. माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायली ही त्यांची प्रसिद्ध लावणी होती. त्याचप्रमाणे फकीरा, वारणेचा वाघ यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अण्णाभाऊ हे अशिक्षित जरी असले तरी त्यांच्या कादंबऱ्या, कथा या समाज मनाचा ठाव घेणाऱ्याच होत्या. समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य चळवळीच्या जनसागरात गुंतलेल्या मानवाचे आपल्या कथाशैलीमधून, लेखनशैलीमधून उत्कृष्टरित्या वर्णन केले. दीनदलित, मागासलेल्या अशा समाजाचे त्यांनी आपल्या लेखणीच्या रूपातून वर्णन केले. अण्णाभाऊंनी दलितांना व कामगारांना अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यांनी दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी असे उद्गार काढले होते की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे.
यातूनच त्यांचे दलित व कामगारांबद्दलचे महत्त्व स्पष्ट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरा या कादंबरीमध्ये त्यांनी तत्कालीन समाजात दलितांची होणाऱ्या पिळवणुकीबद्दल व ब्रिटिशांविरुद्ध विद्रोही कारवाया करणाऱ्या नायकाचे फकीरामधून वर्णन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मार्क्सवाद हा भाकरीचा प्रश्न सोडवेल, पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच. मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान महत्त्वाचा आहे. याच विचाराने अण्णाभाऊ देखील भारावून गेले व त्यांनी स्वतःच्या लेखणीतून स्वतःचा स्वाभिमान व स्वतःचे अस्तित्व जगाला दाखवून दिले. अण्णाभाऊंनी लहानपणापासूनच अत्यंत हलाखीचे जीवन जगले, म्हणूनच आजच्या पिढीसाठी अण्णाभाऊंचे कार्य हे अत्यंत आदर्शवत आहे असे म्हणायला हवे. कारण त्यांनी तत्कालीन लहानपणापासून खूप समस्या सहन केल्या, हालअपेष्टा सहन केल्या, परंतु तत्कालीन समस्यांचे, तत्कालीन समाज जीवनाचे वर्णन त्यांनी आपल्या कलेच्या रूपात, आपल्या लेखनाच्या रूपात प्रकट केले. आज देखील त्यांच्या जन्मदिनी आपण असा निश्चय करायला हवा की आज आपल्या समाजात घडणाऱ्या समस्या, निर्माण होणारे प्रश्न यांचे थोड्याशा का रूपात होईना मी माझ्या कलेच्या रूपाने संपूर्ण जगासमोर चित्रण करेन. कारण आपल्या कलेच्या रूपाने त्या प्रश्नांना वाचा फोडली तर आपल्या कलेची जोपासना होईल, कलागुणांना वाव मिळेल, त्याचबरोबर त्या प्रश्नांना उत्तरे मिळतील, त्या समस्यांवर उपाय निर्माण होतील असे मी आजच्या दिनी सांगू इच्छिते. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना विनम्र अभिवादन. मी कुमारी तेजस्वी संतोष रावराणे, तृतीय वर्ष वाणिज्य. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखलगावी झाला. स्वातंत्र्यासाठी लढणारी जी अनेक रत्ने होती त्यातील हे रत्नागिरीचे एक रत्न होते. त्यांचे केशव हे नाव ठेवण्यात आले होते, परंतु बाळ या टोपण नावाने ते प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र वयवर्ष 19व्या वर्षी निवर्तले. 16व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 1876 साली टिळक BA ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे 2 विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी LLB पर्यंत मजल मारली. केसरीमधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केल्याने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नांवर आगरकरही लिहू लागले. टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव, त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझिम पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. यापुढेही जाऊन शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. नमस्कार, मी प्राध्यापक श्री SN पाटील, इतिहास विभाग प्रमुख. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या विशेष ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CS काकडे सर, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, माझे सहकारी प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, 1 ऑगस्ट या दिवसाचं महत्त्व भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवलेलं आहे. 1 ऑगस्ट हा थोर स्वातंत्र्यसेनानी राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे सरकारला ठणकावून सांगणारे थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज स्मृतिदिन आहे.
तसेच आपल्या पोवाड्यातून आणि साहित्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसामध्ये पोचवण्याचं काम, किंबहुना या चळवळीला खऱ्या अर्थाने जनचळवळ बनवण्याचं काम ज्याने आपल्या वाणीतून आणि डफातून केलं ते थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन आहे. या निमित्ताने मी सर्वप्रथम या दोन महापुरुषांना अभिवादन करतो. या निमित्ताने आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्याचा किंबहुना त्यांच्या एका आपण तत्वाचा, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. त्यांचं शिक्षण, त्यांनी केलेलं राष्ट्रीय कार्य, त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास, जहाल पक्षाची स्थापना, लोकजागृतीची चळवळ, शिवजयंती व गणेश उत्सव अशा अनेक गोष्टी आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. आपल्याला याची कल्पना आहे. परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जहालवादाचा पुरस्कार करत असताना, स्वातंत्र्य लढ्याचं दुसरं पर्व चालवत असताना येथील सर्वसामान्य जनतेला जागं करून या चळवळीसाठी प्रवृत्त केलं. यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी चतुसूत्री कार्यक्रम हातामध्ये घेतला. आज आपण लोकमान्य टिळकांच्या हा चतुसूत्री कार्यक्रम काय होता हे आज आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या चतुसूत्रीमध्ये स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण ही 4 मूलभूत तत्व होती. स्वराज्याची प्राप्ती करणे हे सर्व भारतीयांचे ध्येय असले तरी ते ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा या बाबतीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत नव्हते. न्यायमूर्ती म. ग. रानडे, गोपाळकृष्ण गोखले व फिरोजशाह मेहता या नेत्यांनी स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयपूर्तीसाठी घटनात्मक मार्गाचा अवलंब करण्याचे निश्चित केले होते. आपल्या देशाला संविधानच नसल्यामुळे घटनात्मक मार्गाने स्वराज्य प्राप्ती करणे लोकमान्य गंगाधर टिळकांना मान्य नव्हते. लोकमान्य टिळकांना घटनात्मक मार्ग मान्य नसला तरी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला नाही. आपली स्वराज्याची चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वदेशी या चतुसूत्री कार्यक्रमाचा उपयोग केला. या कार्यक्रमात त्यांनी सर्वसामान्य लोकांना ओढून घेतले आणि त्यांच्याच जोरावर होमरूल आंदोलन सुरू केले. चतुसूत्री कार्यक्रमात स्वराज्याचा उल्लेख लोकमान्य टिळक यांनी केला असला तरी स्वराज्य हे साधन नव्हते, तर ते जनतेचे ध्येय होते. स्वराज्याचा अर्थ स्वातंत्र्य असला तरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना स्वराज्याचा एवढाच अर्थ कधीच अभिप्रेत नव्हता. स्वराज्य ही कल्पना पुरातन असून ती ऋग्वेद व प्राचीन शास्त्रे या काळात आधारित असल्याचे त्यांचे मत होते. स्वराज्याची कल्पना धर्माला अनुसरून असून स्वराज्याशिवाय एकही व्यक्ती स्वतःच्या धर्माप्रमाणे आचरण करू शकत नाही, अशी लोकमान्य टिळकांचे मत होते. स्वराज्याशिवाय कोणताच विकास होत नसल्यामुळे आपल्या देशाची सत्ता आपल्या हातात असली पाहिजे. त्याशिवाय देशाचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास होत नाही, असे लोकमान्य टिळकांनी म्हटले होते. 2 मे 1908 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अकोला येथे छत्रपती शिवाजी जयंती उत्सवात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा केली.
इसवी सन 1908 साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून 6 वर्षाची शिक्षा झाली व त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवले. या खटल्याच्या वेळी केलेल्या भाषणातही त्याने असे म्हटले आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा त्याने बेळगाव येथे केली होती. अकोला येथे प्रथमतः लोकमान्य टिळकांनी केलेली उपरोक्त घोषणा नंतरच्या भाषणात नेहमी व वारंवार उच्चारल्याचे दिसते. स्वराज्याचा अधिकार नैसर्गिक असून स्वराज्याचे ध्येय हिंदुस्थानचे आहे, अशी पहिली घोषणा इसवी सन 1906 साली दाजी आबाजी खरे यांनी रायगडच्या छत्रपती शिवाजी उत्सवात केली होती. लोकमान्य टिळकांनी म्हटले, पूर्वेतील जपान हे राष्ट्र स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकते, तसेच स्वशासनाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकते. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या देशाचे शासन सांभाळू शकतो. त्यामुळे आम्हाला स्वराज्य हवे आहे. 2. बहिष्कार. बहिष्कार म्हणजे परकीय वस्तूंचा त्याग करणे. लोकमान्य टिळकांनी म्हटले, परकीय सत्ता व जनता यांच्यात संघर्ष सुरू असताना परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे सोयीचे असते. मी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करीत नाही आणि आमच्यामध्ये तशी ताकदही नाही, परंतु बहिष्कार या अस्त्राद्वारे आम्ही सरकारला वठणीवरती आणू शकतो आणि देशाची खालावलेली परिस्थिती सावरू शकतो. बहिष्कार या अस्त्रामुळे स्वदेशीचा विकासही होतो आणि परकीय राजवटीची अर्थव्यवस्थाही कोलमडण्यास मदत होते. इसवी सन 1905 पासून स्वदेशी बहिष्काराच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. बंगालमध्ये कृष्णकुमार मित्र यांनी संजीवनी पत्रात प्रथम बहिष्काराचा पुरस्कार केला. स्वदेशी कपडा वापरण्याचे व परकीयांवर बहिष्कार टाकण्याचे सत्र इसवी सन 1894 पासूनच सुरू झाले होते. इसवी सन 1896 न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कापडाची होळी केली होती. लोकमान्य टिळकांची बहिष्काराची कल्पना विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यापुरतीच मर्यादित नव्हती. ब्रिटिशांना शासन करण्यासाठी मदत न करणे, न्यायालयासंबंधी त्यांना सहकार्य न करणे, कर वसुलीसाठी मदत न करणे, सरकारी शाळांवर बहिष्कार टाकणे, तसेच सरकारला कुठल्याच बाबतीमध्ये सहकार्य न करण्याचा धोरणाचा पुरस्कार केला. लोकमान्य टिळकांच्या बहिष्कार चळवळीचे ब्रिटनवर फार मोठे दुष्परिणाम झाले. ब्रिटनचा व्यापार बंद पडला, गोदामात मालाचे ढीग पडून राहिले, मोठमोठ्या व्यापारी कंपन्या बंद पडल्या. या बहिष्कारामुळे सशस्त्र क्रांतीपेक्षाही अधिक फटका ब्रिटनला बसला. स्वदेशी. बहिष्काराच्या आंदोलनाला पूरक अशी स्वदेशी चळवळ होती. स्वदेशी व बहिष्कार ही 2 सूत्रे एकमेकास पूरक अशी होती. परकीय मालावर बहिष्कार टाकून आणि परदेशी कापडाच्या होळ्या करूनच केवळ भागणार नव्हते, तर बहिष्काराच्या चळवळीस स्वदेशी चळवळ जोडली गेली पाहिजे, असे लोकमान्य टिळकांचे मत होते. स्वदेशी चळवळीचा हेतू देशी व्यापार उद्योगधंद्यांचा विकास करणे हा आहे, कारण ब्रिटिशांनी देशातील सर्व उद्योगधंदे नष्ट केले होते. जे प्रत्यक्ष उद्योगधंदे चालू होते ते आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले होते आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे, असा संदेश लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिला. आपण स्वदेशी वस्तूचा वापर करण्यास सुरुवात केल्याशिवाय देशी उद्योगधंद्यांना चालना मिळणार नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी भारतीय कागद वापरात आणला होता. जर एखादी वस्तू मिळणे कठीण असेल तर ती वस्तू ब्रिटन सोडून दुसऱ्या कोणत्याही देशापासून विकत घ्यावी, असे लोकमान्य टिळकांनी जनतेला सांगितले. देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी त्यांनी 1903
पैसा फंड आंदोलन सुरू केले. या फंडातून त्यांनी अनेक उद्योगधंद्यांना मदत केली. इसवी सन 1906 मुंबई येथे स्थापन झालेल्या स्वदेशी सहकारी भांडारास आर्थिक मदत केली. स्वदेशी व बहिष्काराच्या चळवळीचा ब्रिटिशांवर चांगलाच परिणाम झाला. राष्ट्रीय शिक्षण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वदेशी बहिष्काराच्या चळवळीबरोबरच राष्ट्रीय शिक्षणाचा हिरिरीने पुरस्कार केला. त्या काळातील शाळा व महाविद्यालये सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे अशा शाळा व कॉलेजातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संस्कृती, धर्म, इतिहास, राजकीय स्थिती आणि देशप्रेम याबद्दलचे शिक्षण देण्यात येत नव्हते. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशाचाच इतिहास माहीत नसल्यामुळे त्यांच्यात देशप्रेम कसे निर्माण होणार असा प्रश्न लोकमान्य टिळकांचा होता. राष्ट्रीय शिक्षण एखाद्या शैक्षणिक संस्थेचे अनुदान बंद करत असे. त्यामुळे कोणत्याही शाळा राष्ट्रीय शिक्षण देण्यास तयार नव्हत्या. अशावेळी सरकारने अनुदान बंद केले तरी हरकत नाही, परंतु राष्ट्रीय शिक्षण देण्याचे आवाहन लोकमान्य टिळकांनी अनेक संस्थांना केले. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांना आर्थिक मदतही केली. इसवी सन 1906 महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळास टिळकांनी 20,000 रुपये देणगी दिली. धार्मिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. शिक्षण हे मातृभाषेतूनच देण्यात यावे, तसेच परकीय भाषासुद्धा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात असाही त्यांचा आग्रह होता. या चतुसूत्री कार्यक्रमामुळे सरकारचे धाबे दणाणले होते. अशा ह्या लोकमान्य टिळकांचा आज स्मृती दिन आहे. सर व्हॅलेंटाईन चिरॉल या इंग्रजाने हिंदी असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांचा उल्लेख केलेला आहे, तो सार्थच वाटतो. अरविंद घोष यांनी लोकमान्य टिळकांची महती गाताना म्हटले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळके धडाडीचे व निस्वार्थी आणि जहालांचे पूर्तिस्थान होते. त्यांची कष्टाळू वृत्ती, राजकीय मुत्सद्देगिरी व व्यावहारिक वृत्ती हे त्यांचे महान गुण होते. महात्मा गांधीजींनी स्वीकारलेल्या बहिष्कार, स्वराज्य, स्वदेश आणि राष्ट्रीय आंदोलन या धोरणाचा उगम लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचारसरणीत व त्यांच्या कार्यात आढळतो. अशा या थोर राष्ट्रीय नेत्याला, राष्ट्रपुरुषाला कोटी कोटी प्रणाम करून मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम, कणकवली कॉलेज कणकवली इथून आपल्याशी संवाद साधत आहे. आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर काकडे सर, सांस्कृतिक विभागाचे माननीय कुंभार सर, सर्व प्राध्यापक मित्र, बंधू आणि भगिनीनो, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन आपल्या महाविद्यालयात करण्यात आलेलं आहे. आनंदीबाई रावराणे कॉलेज हे आपल्या जिल्ह्यातील एक अत्यंत धडपडणारं आणि सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवणारं असं हे महाविद्यालय आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्याशी थोडासा संवाद साधावा अशी अपेक्षा या निमित्तानं आपल्या सर्वांची नक्कीच आहे. मित्र हो, मराठी साहित्यामध्ये अनेक नामवंत लेखक होऊन गेलेले आहेत, परंतु मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे यांची जयंती ज्या उत्साहाने, ज्या व्यापकतेने आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते, तेवढे कदाचित अण्णाभाऊ साठे यांची एकमेव जयंती साजरी केली जात असावी असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे मित्र हो, की मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्यिक होऊन गेलेले आहेत, परंतु अण्णाभाऊ साठे यांचं वेगळेपण यासाठी आहे की साहित्य क्षेत्रामध्ये जो काही अभिजनांचा चेहरा होता, जो काही मध्यमवर्गीयांचा चेहरा होता, हे सगळं बाजूला सारून अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मला वाटतं की पहिल्यांदाच गोर, गरीब, दलित, शोषित, पीडित
भटक्या जाती जमाती, वंचित समूह या सगळ्यांचं दुःख माय मराठीच्या दरबारामध्ये पहिल्यांदा मोठ्या ताकदीने पेश करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं. साहित्य हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचं माध्यम आहे. याची जाणीव करून देणारे अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्ये, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन, कथा या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामाजिक सुधारणेचा इतिहास त्यांनी मांडलेला आहे. सामाजिक सुधारणेची प्रगती कशा पद्धतीनं झाली पाहिजे, याच्यासाठी समाजातील दारिद्र्य निर्मूलन झालं पाहिजे, समाजात विषमता निर्मूलन झालं पाहिजे, समाजातील अन्याय अत्याचारक जाचक रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजेत, अंधश्रद्धा थांबली पाहिजे, महिलांना सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे, गावगाड्यातील जे शोषित वर्ग आहे त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या श्रमाला न्याय मिळाला पाहिजे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ही जी भारतीय संविधानाने जी मूल्ये दिलेली आहेत त्या संविधानातील मूल्यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. याच्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीचा वापर एखाद्या तलवारीसारखा अत्यंत चातुर्याने अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. मित्र हो, त्या काळामध्ये सुद्धा साहित्य होतं, परंतु ते साहित्य मध्यमवर्गीयांचं दुःख मांडणारं होतं. ते साहित्य देवदेवतांच्या नावाचा जयघोष करणारं होतं. ते साहित्य मनोरंजनासाठी, हसण्यासाठी, हसवण्यासाठी लिहिलं जात होतं. ते साहित्य निसर्गाचं वर्णन करण्यासाठी लिहिलं जात होतं. परंतु अण्णाभाऊ साठे हे असे साहित्यिक आहेत की ज्यांनी सामान्य माणसांच्या वेदनांना, त्यांच्या आक्रोशाला, त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी म्हणून साहित्याचा वापर अण्णाभाऊ साठे यांनी केला. पहिल्यांदाच या देशामध्ये ज्यांना राहायला घर नाही, ज्यांना शिवारामध्ये शेती नाही, अशा भटक्या जाती जमातीच्या, मग गोंधळी असेल, दरवेशी असेल, अशा जे भटक्या जाती जमातीचे लोक आहेत, ज्यांची तत्कालीन पांढरपेशा समाजाला त्यांच्या प्रश्नांची अजिबात जाण नव्हती, अशा लोकांचं दुःख, अशा लोकांच्या भुकेचा प्रश्न, अशा लोकांच्या दारिद्र्याचा, आर्थिक दुरावस्थेचा प्रश्न, त्यांची सामाजिक स्थिती, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची सांस्कृतिक स्थिती पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रामध्ये मांडली. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कथा, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, अण्णाभाऊंची लोकनाट्ये ही खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाचे एक माध्यम म्हणून आपल्याला ती उपयोगाचं आणि महत्त्वाचं ठरतं. अण्णाभाऊ साठे स्वतः असं म्हणतात की मला कल्पनेच्या भराऱ्या मारता येत नाही. मी जे जगतो, मी जे भोगतो तेच मी लिहितो. याचा अर्थ साहित्यामध्ये केवळ कल्पनेच्या भराऱ्या न मारता समाजामध्ये जे दुःख आहे, जे प्रश्न आहेत ते मांडून सामान्य माणसाच्या जीवनाचं मोल अण्णाभाऊ साठे यांनी जाणलं आणि हे जीवन अधिकात अधिक सुखी कसं करता येईल याच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं सामाजिक सुधारणा इतर महामानवांनी राबवलेल्या आहेत तशाच प्रकारची सामाजिक सुधारणेचा आग्रह अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यामध्ये मांडलेला आहे. त्यांची माझी मुंबई, माझी मैना गावावर राहिली ही लावणी छक्कड तुम्ही ऐका. माझी मैना गावावर राहिली ही छक्कड आपल्याला वर प्रियकर आणि प्रेयसी यांचा संवाद वाटतो, परंतु त्याचा भावार्थ मित्र हो खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रामध्ये येऊ न शिकलेल्या, गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये, गोव्यामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये असलेल्या गावांचं दुःख अत्यंत चातुर्याने अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेलं आहे. आणि माझी मैना गावावर राहिली याचा अर्थ मैना म्हणजे ही महाराष्ट्रामध्ये येऊ न शिकलेली गावं आहेत. आणि ही मुंबई, या मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून एक खूप मोठी साहित्यिक सेवा अण्णाभाऊ साठे यांनी केलेली आहे. येथील जनतेवर अण्णाभाऊ साठे यांचं खूप प्रेम होतं आणि म्हणून ते म्हणतात की मी एक कलावंत आहे आणि जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते हे मला माहीत आहे. आणि म्हणून हे लक्षात घेऊनच मी साहित्याच्या क्षेत्रामध्ये लिहित असतो. या साहित्याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कला प्रकाराच्या माध्यमातून, साहित्य प्रकाराच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी येथील सामान्य माणसाचं दुःख आणि वेदना अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत हिमतीने त्यांनी मांडलेले आहे. आणि म्हणून भारतामध्ये जो आज दलित साहित्याचा प्रवाह किंवा आंबेडकरी साहित्याचा प्रवाह जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो,
त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं 1958 साली झालेली आहे आणि 1958 साली झालेल्या अखिल भारतीय स्तरावरच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी मुंबईला उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की दलित हा या समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून साहित्यिकांनी दलितांच्या शोषितांच्या प्रती आदर ठेवून त्या ठिकाणी आपल्या साहित्याच्या लेखणीचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या कामगारांच्या हातावर तळलेली आहे. हा जो अण्णाभाऊ साठे यांनी संदेश दिलेला आहे मित्र हो, तो मला एका खूप मोठ्या कादंबरीचा विषय आहे. ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला जगवणारा खऱ्या अर्थाने कोण आहे तर तो कष्टकरी आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे. आणि म्हणून यांचं दुःख खूप मोठं आहे. सामाजिक समतेच्या लढ्यामध्ये यांचा सन्मान या ठिकाणी आपण केला पाहिजे आणि म्हणून हे जे समाजामध्ये जी दरी आहे, गरीब श्रीमंत असेल, शोषित आणि शोषक वर्ग असेल, भांडवलदार आणि मजूर असेल, ही दरी पूर्णपणे बाजूला झाली पाहिजे, ही दरी नष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. हे जग बदललं पाहिजे. ज्या जगामध्ये विषमता आहे, अंधश्रद्धा आहे, दारिद्र्य आहे, शोषण आहे, ते जग थांबलं पाहिजे, नष्ट झालं पाहिजे आणि एक असं जग निर्माण झालं पाहिजे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, बंधुभाव आहे आणि अशा प्रकारचं एक समता अधिष्ठित, विज्ञान अधिष्ठित, मानवतावादी जग निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे आणि म्हणून अशा या महान लोकशाहीर प्रतिभावंत साहित्य रत्नास अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या शतकोत्तर जयंतीच्या निमित्तानं मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचे छक्कड, त्यांच्या लावण्या, त्यांचे लोकनाट्ये निश्चितपणे वाचावं, अण्णाभाऊ साठे यांना समजून घ्यावं आणि आपल्याला जर अण्णाभाऊ साठे समजले तर निश्चितपणे आपण समाजाला सांगू शकतो आणि म्हणून या निमित्तानं आपण अण्णाभाऊंचं अधिक साहित्य वाचावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये मी याच्यापूर्वीसुद्धा येऊन गेलेलो आहे. पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाने मला संधी दिली याबद्दल नंदीबाई रावराणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व शिक्षक मित्र, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वैभववाडी या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती हा संयुक्त सोहळा ऑनलाईन पद्धतीने नुकताच संपन्न झाला. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय विनोदजी तावडे साहेब, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या सर्वांचे मी सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभागाच्या वतीनं मनस्वी आभारी आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर CS काकडे सर यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या व या दोन महान विभूतींच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. याशिवाय कणकवली कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सोमनाथ कदम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा अतिशय उत्कृष्टपणे आढावा घेतला आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. याशिवाय आपल्या महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक SN पाटील सर यांनीही लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याबद्दल या सर्वांचे मी मनस्वी आभार मानतो. आपल्या महाविद्यालयातील तेजस्वी रावराणे TY BCom, प्रचिता दळवी TY BA, अंजली चव्हाण SY BA या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याबद्दल या तीनही विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक विभागाच्या वतीनं मी आभारी आहे.
याशिवाय आपल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक DS बेटकर सर आणि सांस्कृतिक विभाग सदस्य यांनी हे प्रास्ताविक केलं, त्याबद्दल त्यांचाही आभार. याशिवाय या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने जे सहभागी झाले आहेत, याशिवाय आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे, या सर्वांचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने मी प्राध्यापक MI कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख, मी मनस्वी आभारी आहे. अशाच पद्धतीचं सहकार्य या पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा अपेक्षित आहे. धन्यवाद.